उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत संसदेत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। पंतप्रधानांच्या संसदेतील दालनात सुनेत्रा पवारांनी भेट घेतली आणि त्यानंतर अमित शहांच्या संसद कार्यालयात सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांसोबत बैठक झाली। सुनेत्रा पवार आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत आणि त्यासाठी कुणाची नियुक्ती करावी यावर सुद्धा चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। दरम्यान आज दुपारी 2च्या सुमारास सुनेत्रा पवार उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांना सुद्धा भेटणार आहेत आणि याच वेळी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा त्या देतील अशी माहिती मिळते आहे। सुनेत्रा पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात 40 मिनिटे बैठक झाली। अजित पवार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक संवेदनाही व्यक्त केल्या आहेत। NDA मधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे। याशिवाय उपमुख्यमंत्री म्हणून सुरू केलेल्या कामकाजाला पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत। उपमुख्यमंत्री काम करताना भाजप ठामपणे सोबत असेल असं आश्वासन सुद्धा पंतप्रधानांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।